नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेतील एक अप्रतिम ठिकाण ज्याचं नाव आहे भंडारदरा। या ठिकाणची निसर्ग संपन्नता, ऐतिहासिक वारसा आणि मनोहर दृश्य पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल। चला तर मग सुरू करूया भंडारदराचा ऐतिहासिक प्रवास। मंडळी, भंडारदरा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणचे नाव भंडार आणि दरा या दोन शब्दांपासून बनवलं आहे, ज्याचा अर्थ आहे संपत्तीचं दरी। म्हणजे इकडे आले की तुम्ही नक्कीच समृद्ध व्हाल, फक्त पोर्टफोलिओमधून नाही तर मनानं पण। इथलं मुख्य आकर्षण आहे भंडारदरा धरण, ज्याला विल्सन धरण म्हणूनही ओळखलं जातं। हे धरण 1910 साली बांधण्यात आलं होतं आणि त्याचं बांधकाम ब्रिटिश उभयता आर्थर विल्सन यांच्या देखरेखीखाली झालं होतं। मंडळी, तेव्हापासून ते आतापर्यंत हे धरण अजूनही धरणासारखं स्थिर आहे। धरणामुळे निर्माण झालेलं आर्थर लेक हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे। इथून तुमचं सह्याद्री पर्वताचं अप्रतिम दृश्य दिसतं। ते पाहून तुम्हाला नक्कीच आय हॅव अ ड्रीम असं वाटेल। मग काय, एक ड्रीम निवडा, ते पूर्ण झालं की इथे येऊन ओरडून त्याची सिद्धी झाल्याचं घोषित करा। मंडळी, आम्ही सह्याद्री रेंजर्सच्या टीमसोबत आकाशगंगा म्हणजेच मिल्की वे पाहायला गेलो होतो। ही ट्रिप म्हणजे आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्षाला साजरे करण्याचा हेतू होता। सह्याद्री रेंजर्सची टीम एकदम धमाल होती, सगळी व्यवस्था चोख केली होती। आमच्या प्रवासासाठी त्यांनी सेंट्रलाइज पिकअप आणि ड्रॉपची सोय पण केली होती। जेवण आणि अजून खूप मजा हे या पॅकेजमध्ये सामील होते। आता कल्पना करा, आपली रोजच्या जीवनातली धावपळपासून दूर जाऊन थोडा थांबून निसर्गाची गाठभेट करू असा बेत धरला होता। हवामान मानवला तर ताजवानं हो, आणि जर पाणी नाही मानवलं तर अजून बरीक हो, अशा आशावादी निर्धार धरून आम्ही पुढे निघालो। इथल्या निसर्गरम्य वातावरणात कॅम्पिंगचा आनंद घेतला। म्हणजे किती घेऊ आणि किती नाही असा प्रश्न पडला, कारण वातावरण अगदीच अतिरम्य होतं। तुम अकेले हम भी अकेले, मजा आ रहा है कसम से, कसम से। रात्रीच्या वेळी तंबूत राहून तारांकित आकाश पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय होता। मध्यरात्री सुमारे 3:30 ते 4च्या दरम्यान आकाशगंगा पाहायला मिळणार होती, पण अचानक पाऊस लागल्यामुळे ते आपल्या स्पष्ट डोळ्यांनी बघता आलं नाही। आता हे काय, अचानक पाऊस म्हणजे मनजोगी सोनं देवा वाला प्रसंग झाला, आणि छान गारवा असल्यामुळे जागं राहणं कठीणच झालं होतं। मग काय, पोटभर मस्त जेवून आम्ही अगदी गार झोपून गेलो आणि सकाळच्या ट्रेकसाठी मनाची तयारी चालू केली। जब झूमते हैं अंबर को प्यासा प्यासा अंबर, जब झूमता है सागर को ऊंचे ऊंचे पर्वत, जब झूमते हैं अंबर को प्यासा प्यासा अंबर, जब झूमता है सागर को। मंडळी, भंडारदराचे हे ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी एकदा तरी इथे भेट द्या। या ठिकाणची शांतता, निसर्ग संपन्नता आणि ऐतिहासिक वारसा तुम्हाला नक्कीच मोहवून टाकेल। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।